हॅलो. आपला पहिला व्हिडिओ जो पार्ट 1चा होता, जो लॅमिनेटेड ज्यूसचा होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली होते, की आपण पार्ट 2 जो करणार आहे, तो कॅनव्हास बॅग आपल्याकडे ज्या लव्हली सिस्टर आर्टकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याचा एक कंपाइल्ड व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी प्रत्येक वेळी आपल्याला स्क्रीनशॉट काढून पाठवणं वगैरे आपल्याला जमत नाही. तर मी आता तुम्हाला इथे प्रत्येक प्रॉडक्टचं डिटेल्स विथ डायमेन्शन आणि डिफरंट डिझाईन्स काय वापरलेले आहे ते दाखवणार आहे. तर ते तुम्ही त्याचा मग स्क्रीनशॉट काढून मला पाठवा. मग मी ते तुम्हाला प्रॉडक्ट तुम्हाला देऊ शकते. तर सुरुवात करूया आपण. हे आपले मल्टीपर्पज पाऊच आहेत ते. तर ह्याचं डायमेन्शन्स बघितलं तर हे आहे 7 आणि हे आहे इकडे साधारण 8.5 आहे. पण 7 म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थोडंसं मोठं करणार आहे. ह्याला खाली बेस आहे हा 2 इंचाचा. 2 इंचाचा ह्याला बेस आहे. तर हे असे कॅनव्हासचे आहे. ह्याला आतमध्ये ओव्हरलॉक केलेला आहे आणि ह्याची चेन एकदम स्मूथ आहे. आता सध्या आपल्याकडे हे व्हाईट मध्येच आहेत. तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते डिझाईन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर मी स्लो दाखवते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. हे तुम्ही मल्टीपर्पज पाऊच म्हणून तुम्ही मला रिक्वायरमेंट देऊ शकता. हे आता फक्त जे रेडी आहे ते मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत. हा झाला फर्स्ट प्रॉडक्ट. आता दुसऱ्या प्रॉडक्टकडे जाण्यासाठी मी तुम्हाला सांगेन, की ह्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला होता. हे आहेत आपले कॉइन पाऊच. हे पण कॅनव्हासचेच आहेत. ह्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे तुम्हाला डिझाईन अजून भरपूर आहेत. आता सध्या मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी 3 आहेत हे. तर हा एक प्रॉडक्ट आहे. हे साधारण आपल्या या हाताच्या पंजामध्ये पर्यंत राहू शकतं एवढी त्याची हे आहे. साधारण 5 ह्याचं डायमेन्शन आहे. 5 इंचाचं आहे. हां, हा सेकंड प्रॉडक्ट आहे. तिसरा एक नवीन प्रॉडक्ट आपण आणलेला आहे. हा आहे ट्रॅव्हलिंगसाठी नेण्यासाठी ही स्लिंग बॅग आहे. ही पण कॅनव्हासची आहे. याला ॲडजस्टेबल बेल्ट आहे. बेल्ट एकदम ब्रॉड आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आतमध्ये सुद्धा एक कप्पा आहे, ज्याला चेन आहे आणि आतमध्ये सुद्धा अतिशय छान ह्याचं शिलाई वगैरे केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 2 साईज आहेत. ही आहे 9 आणि इकडे आहे 7. 7x9 ची ही स्मॉल साईज आहे. स्मॉल साईजमध्ये हे दुसरं हे डिझाइन एक आहे. हे आता 2 डिझाइन आहेत. त्याचा पण व्हिडिओ आपण डिटेलमध्ये टाकलेला आहे. तो पण तुम्ही पाहू शकता. ही एक साईज आहे. दुसरी साईज जी आहे मोठी साईज आहे. ही आहे साधारण 10 आणि 8. 10x8x10 ची आहे ही. हां. ही मोठी साईज आहे. याला पण ॲडजस्टेबल बेल्ट आहे. बाकी सेम आहे. फक्त लहान ही मोठी साईज आहे, ही लहान साईज आहे. त्यामध्ये पण असे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार. तिसरी तुम्हाला चौथा प्रॉडक्ट एक दाखवायचा आहे. अतिशय डिमांडमध्ये आहे हा प्रॉडक्ट. ही आहे लॅमिनेटेड कॅनव्हासची टिफिनची बॅग आहे. ही पूर्ण अशी बॉक्स टाईप होते. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर साईज आहेत. ही सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. ही आहे 8 इंच आणि ह्याची विड्थ आहे साधारण 10 इंच आणि ह्याचा बॉटम आहे साधारण 5.5 इंचाचा बॉटम आहे. ही एक ही एक आहे. ही स्मॉल साईज आहे. ह्याच्यामध्ये हे असे डिझाईन आहे. त्याच्यामध्ये दुसरी साईज आहे ती मी तुम्हाला दाखवते.
दुसरी साईज आहे ती आहे 12 इंच आणि त्याची विड्थ आहे साधारण 10, म्हणजे 10 बाय 12ची ही आहे. ह्याचा बॉटम सुद्धा तिन्ही बाजूला सेम आहे, 6 इंचाचा आहे. 6 इंचाचा साधारण आहे तो. त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर डिझाईन मिळणार आहे. हे पण लॅमिनेटेड कॅनव्हास आहे, चेन आहे, त्याचं मजबूत एकदम हँडल आहे. त्याच्यामध्ये डिझाईन्स तुम्हाला दाखवते. खूप छान छान आणि वेगळी युनिक सगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार. ते टिफिन नेण्यासाठी 1 लिटरची बॉटल याच्यामध्ये आरामात राहते. तर ऑफिसला जाण्यासाठी वगैरे हे सगळेजण माझ्याकडनं खूप घेतात. ही ही झाली आपला चौथा प्रॉडक्ट. 5वा प्रॉडक्ट आहे हा एक वेगळा आहे, पण लॅमिनेटेड कॅनव्हास आहे. ह्याला पण तिन्ही बाजूला बॉक्स आहे असा, आणि ह्याची एक खासियत हे आहे की ह्याचं बेल्ट आहे, हँडल आहे ते पण असं दोरीचं आहे आणि आतमध्ये स्पंज आहे, म्हणजे आपल्याला जर कॅरी करताना आपल्याला त्रास नाही होणार. आणि ह्याला वेल्क्रोन याचे हे फिक्स केलेले 2 पॉकेट्स आहेत. आणि आपण पॉकेटला तिचं छान मधुबनी डिझाईन केलेलं आहे. त्याचं डायमेन्शन बघितलं तर हे आहे साधारण 11, 11.25 पर्यंत आहे हे ह्याची उंची. आणि ह्याची विड्थ आहे ती 15. आणि याचा बॉटम आहे साधारण 6, 6.25चा बॉटम आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर डिझाईन मिळणार. तर याची तुम्हाला मी नाव सांगण्यापेक्षा तुम्ही मला याचा फोटोज पाठवला तर मी तुम्हाला याची प्राइस वगैरे सांगू. आता अजून एक सांगायचं म्हणजे हे 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 या 3 डिफरंट साईजच्या ह्या लॅमिनेटेड कॅनव्हासच्या लेडीज पर्स आहेत या. ती स्मॉल साईज आहे, मीडियम साईज आणि ही एक्स्ट्रा लार्ज अशी म्हणू शकता आपण. तर ह्याचं मी तुम्हाला एक पहिला डायमेन्शन दाखवते. त्याची उंची आहे 10, त्याची विड्थ आहे साधारण 12, म्हणजे 10 बाय 12ची बॅग आहे. याचा बॉटम साधारण 6 इंचचा आहे. हा, ती स्मॉलच आहे, 10 बाय 12 × 6 इंच. हा, यामध्ये कोणते कोणते डिझाईन्स मिळणार आहेत आपल्याला? हा एक झालं, हा दुसरा, एक तिसरा, चौथा, असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आता ही मीडियम साईज आहे. मीडियम साईज कितीची आहे? ही 11, 11.5, 11.5 पर्यंत आहे याची हाईट. बॉटम 6 इंच आहे आणि याची विड्थ आहे 14. हा, याच्यामध्ये किती डिझाईन आहेत हे पाहू शकता तुम्ही. हा मोस्ट डिमांडचा माझा प्रोडक्ट आहे, सगळ्यांना खूप आवडतो. आणि हे एक्स्ट्रा लार्ज आहे. त्याची हाईट आहे साधारण 13.5, 13.5 पेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि ह्याची विड्थ आहे साधारण 18. आणि ह्याचा बॉटम आहे हा 6 इंचचा. यामध्ये आपण थोडं जास्त इंट्रिकेट काम केलेलं आहे. हे एक डिझाईन आहे, हे एक डिझाईन आहे आणि हे एक डिझाईन आहे. तर तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढू शकता ना आणि तुम्ही मला पाठवू शकता. आता अजून एक नवीन प्रकारच्या आपल्याकडे टोट बॅग आलेल्या आहेत. या सगळ्या 16, आता ज्या पुढच्या सगळ्या दाखवते 16 × 14च्या आहेत. तर ह्याची खासियत म्हणजे हे पण लॅमिनेटेड कॅनव्हास आहे
याला बाहेर एक कप्पा आहे, ज्याला झिप आहे आणि ह्याला लेदर हँडल आहे, झिप आहे आणि आतमध्ये सुद्धा एक कप्पा आहे आणि ह्याचं लॅमिनेशन केलेलं आहे आणि हँडल एकदम रिबीटने फिक्स केलेले आहे. खाली याला बॉटम आहे. ह्याच्यामध्ये किती डिझाईन्स आहेत बघा. ही एक झाली 16x14 मध्ये. त्याच्यानंतर 16x14 मध्ये अजून वेगळ्या प्रकारची एक आलेली आहे. सेम आहे, पण हे कॅनव्हास आहे आणि ह्याच्या आतमध्ये ह्याला लाइनिंग केलेलं आहे. कॅनव्हासला पण लाइनिंग केलेलं आहे आणि ओव्हरलॉक केलेलं आहे. ब्रॉड ह्याचा हँडल आहे, लॉंग हँडल आहे आणि ह्याला असा एक पॉकेट आहे जो बॉक्स पॉकेट आहे. ह्याला पण झीप आहे आणि आतमध्ये परत तुम्हाला एक पॉकेट मिळणार आहे, ज्याला आपण झिप आहे. ही एक झाली बॅग. दुसरी एक नवीन पद्धतीची आलेली आहे. सेम आहे, कॅनव्हास आहे आणि ह्याला दोन अशी पॉकेट्स आहेत, पण हे पॉकेट आहेत ना, त्या दोरीनी या वुडन हँडलला, वुडन बटनला आपण असं लावू शकतो, म्हणजे इझी तुम्हाला मोबाईल काढायला मिळण्यासाठी आहे ते. त्याला पण लाइनिंग आहे, अतिशय सुंदर लाइनिंग आहे आणि झिप आहे याला. आणि आता चालेल.